नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. सर, काय सांगाल 27 गावांमधल्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळांची सध्या परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही. नेमकं या ठिकाणी काय प्रॉब्लेम होतोय आणि आपण कशा पद्धतीने पाठपुरावा करतोय? मुळात ह्या 27 गावांमध्ये जवळजवळ 28 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. ज्यावेळेला 2015ला शासन निर्णय होऊन ही गावं महापालिकेत समाविष्ट झाली, त्यावेळेला शिक्षण विभाग म्हणजे शाळा ह्या जागेवरच राहिल्या, ज्या आज सुद्धा जिल्हा परिषदेच्या अधिकारात आहेत. त्याचा परिणाम असा आता झालेला आहे की त्या काळामध्ये या शाळेंचा देखभाल दुरुस्ती किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असायची. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे कोणतीच त्याची तरतूद नसते. परंतु आता गेल्या 10 वर्षामध्ये या भागामधचं प्रशासन जे आहे ते ग्रामपंचायतचं नाहीये, महानगरपालिकेचं लागू झालेलं आहे. आणि ह्या शाळा महापालिकेत वर्ग न झाल्यामुळे महापालिका इथे कोणतंच कॉन्ट्रीब्युशन पे करत नाहीये शाळांच्या बाबतीत. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जो काही देखभाल दुरुस्ती किंवा डेड स्टॉक स्टेशनरीच्या नावाने जो पैसा येतो तो फार तुटपुंज असतो. त्यामुळे शाळांची इतकी वाताहत झाली आहे. शाळा दुरुस्तीच्या बाबतीत असेल, पत्रे रिपेअरिंगच्या बाबतीत विषय असेल, आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा. आज लाईट बिल जे त्या त्या भागातल्या शाळांचे जे ग्रामस्थ आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करून भरतात. माझं स्वतः पिसवलीच्या शाळेतलं सुद्धा इलेक्ट्रिसिटी बिल आम्ही सुद्धा ग्रामस्थ कॉन्ट्रीब्यूट करून भरत असतो. कुठेतरी याच्यात एक योग्य निर्णय झाला पाहिजे. ह्या शाळा महापालिकेत आल्या तर निश्चित महापालिका या बाबतीत काहीतरी जबाबदारी उचलेल. तर दुसरा प्रश्न असा आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर युतीमध्ये नेमकं शिवसेनेचं पारडं हे जड राहिलेलं आहे. तर यंदा नेमका महापौर कुठल्या पक्षाचा असू शकतो आणि काय चित्र असेल? यावेळेला सुद्धा युती कायम राहील असं मी शुभचिंतन करतो. परंतु युती राहणं किंवा नाही राहणं हा सर्वस्वी निर्णय वरिष्ठांचा असतो. परंतु सध्या आमची असलेली पक्षबांधणी, कार्यकर्त्यांची वाढलेली संख्या हे पाहता यावेळेला महापौर हा निश्चित भारतीय जनता पार्टीचा बसणार आहे, एवढं नक्की. आता सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग पण सुरू आहे. तर एकंदरीत अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडी होऊ शकतात. तर अशा स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्या जोरावर मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 43 भाजपची सीट निवडून आले होते. तर यंदा नेमकं भाजपचं टार्गेट काय असणार आहे? पॅनल पद्धत आहे. यावेळेला जी मॅजिक फिगर अपेक्षित आहे त्या मॅजिक फिगरचं टार्गेट ठेवून भारतीय जनता पार्टी काम करणार आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही संघटनशील पार्टी आहे. संघटनेच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीची जी असलेली वाटचाल आहे ही त्या पद्धतीने काम करते. त्यातल्या त्यात ह्या वेळेला आम्हाला प्रदेशाध्यक्ष म्हणून डोंबिवलीचे खुद्द रवींद्रदादा चव्हाण हे आम्हाला लाभलेले आहेत. त्यामुळे निश्चित प्रत्येक कार्यकर्ता जोमाने कामाला लागलेला आहे आणि खूप ताकदीनिशी सगळे काम करतायत. त्यामुळे युती असेल नसेल मला माहीत नाही, परंतु या वेळेला महापौर भारतीय जनता पार्टीचा असेल हा माझा ठाम विश्वास आहे. एक हाती सत्ता एकंदरीतच भाजपला मिळेल अशाच प्रकारची चर्चा जी आहे ती भाजपच्या गोटामध्ये सुरू आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा सुरू आहे. तर नेमकं कसं बघता आपण याकडे? कारण आपण सुद्धा माजी उपमहापौर या ठिकाणी राहिला होता भारतीय जनता पार्टीकडून. निश्चित यावेळेची आमची जी असलेली रणनीती आहे ती एक हाती सत्ता कशी मिळेल तो आमचा प्रयत्न असणार आहे. परंतु युती म्हणून जर आम्ही एकत्र लढतोय तर त्या युतीची जी काही गणित वरची लोक आखणार आहेत, वरिष्ठ लोक आखणार आहेत, त्याप्रमाणे आमची वाटचाल असणार आहे. परंतु यावेळेचा जरी युती झाली तरी सुद्धा आमचा वाटा मोठा असणार आहे, एवढं मी निश्चित विश्वासाने सांगतो.